थांबले, लाज नाही वाटत या बाईला? 15-15 दिवस महिला आयोग फार्म हाऊसवर करतं काय हो? बऱ्याच मंत्र्याच्या फोटो आणि फिल्म आहे, तिने सांगितलं जर माझ्यावर ऍक्शन झाली की मी तुम्हाला सगळ्यांना ओपन करणार. भोंदू अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या प्रकरणावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा सध्या रंगली असून अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आता काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या, चाकणकर यांना सुनील तटकरेंना अजित पवार यांच्या जागी बसवायचे होते, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. हेच तटकरे आणि चाकणकर गुवाहाटीला पूजेसाठी गेले होते. 15 दिवस खरातच्या फार्म हाऊसवर राहिले. चाकणकरांकडे इतर नेत्यांचेही व्हिडिओ आहेत, त्यामुळे हे व्हिडिओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होतोय, असा खळबळजनक आरोप संगीता तिवारी यांच्याकडून करण्यात आलाय. त्यांनाही दादा नकोसे झाले होते, त्यांना सुनील भाऊ तटकरे पाहिजे होते दादांच्या जागेवर. हे मी ओपनली सांगते, मला कुणाच्या बापाची भीती नाहीये. पण सुनील तटकरे हे सगळे प्लॅन करून, सुनील तटकरे खरातकडे जायचा. 15-15 दिवस महिला आयोग फार्म हाऊसवर करतं काय हो? हां, तुम्ही रक्षक महिलांच्या तुम्ही भक्षक झाल्या. तुम्ही योनी पूजा करायला गेल्यात कामाख्याला त्याच्याबरोबर. तुमच्याच मीडियावर आम्ही पाहिलं की फोटो एका हॉटेलमध्ये हे थांबले, लाज नाही वाटत या बाईला? आणि निश्चितपणे मी आरोप नाही करत, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित केलेलं नाहीये. नाहीतर रुपाली चाकणकर आज खरात बरोबर आतमध्ये जेलमध्ये पाहिजे होती, पण नाही, तिचा टाइमपास चालू आहे पूर्ण. आणि हळूच तिला सोडवण्याचं, कारण का तिच्याकडे सगळ्यांच्या फिल्म्स आहेत ना, बऱ्याच मंत्र्याच्या फोटो आणि फिल्म आहे. तिने सांगितलं जर माझ्यावर ऍक्शन झाली की मी तुम्हाला सगळ्यांना ओपन करणार. व्हिडिओ, फार्म हाऊस आणि राजकीय समीकरणांबाबत केलेल्या दाव्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून आता या आरोपांवर रुपाली चाकणकर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.